हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ धक्कादायक घटना घडली आहे. लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या विकृतानं एका विद्यार्थिनीला चक्क धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कळंबोली येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल इथं राहणारी विद्यार्थिनी ही आपल्या मैत्रिणीसोबत खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी लोकलनं प्रवास करत होती. यावेळी लेडीज डब्यात घुसखोरी केलेल्या शेख अख्तर नवाज शेख याला डब्यातील महिलांनी जाब विचारला. त्यावर संतप्त झालेल्या आरोपीनं दरवाजात उभ्या असलेल्या श्वेताला धावत्या लोकल बाहेर ढकललं. हा प्रकार पाहून डब्यातील महिलांनी घाबरून आरडाओरड करत तात्काळ लोकलची चेन खेचली. तसंच काही महिलांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच GRP पोलिसांनी तातडीनं कारवाई करत खांदेश्वर रेल्वे स्थानकावर सापळा रचला. लोकल स्थानकात दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज शेख याला अटक केली आहे. या घटनेत श्वेता ही थोडक्यात बचावली असली तरी तिच्या डोक्याला, कमरेला तसंच हातपायांना गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. लेडीज डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. तर काय सांगाल नक्की खांदेश्वर स्टेशनला ज्या मुलीला ढकलले काय नक्की घटना? सदर घटना ही पनवेल ते खांदेश्वर स्टेशनच्या दरम्यान घडलेली आहे. 7:59च्या ट्रेनमध्ये फिर्यादी या लेडीज कोचमध्ये प्रवास करत असताना ट्रेन सुरू झाल्यानंतर अचानक एक इसम गाडीत चढल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज कोच आहे. त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढे निघाली होती. सदर माथे फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये. त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळताच कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्या दरम्यान फिर्यादी यांना औषधोपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे. खुनाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैधरित्या प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीस 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे. तपास सुरू आहे. तर फिर्यादी आता कसे विद्यार्थ्यांनी पडले? फिर्यादीला डिस्चार्ज दिलेला आहे पहिल्याच दिवशी, परंतु नंतर थोडासा फीवर ताप असल्यामुळं त्याचा उपचार सुरू आहे. आरोपी काय मानसिक किंवा काय असं आहे का? हां, डॉक्टरांनी त्याच्यावरती औषधोपचार केला आहे. गोळ्या दिलेल्या आहेत. आम्ही त्याच्या 2 वेळेसच्या गोळ्या देत असतो. गोळ्यांनी काही त्याच्यावर बऱ्यापैकी चांगला होण्याची शक्यता आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आरोपीने या अगोदर असं काही केलेलं आहे? हां, तिची माहिती आम्ही घेते तपासामध्ये. अद्यापर्यंत तशी काही माहिती नाही.